सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। मग 10 झाल्या सर परीक्षा कशाच्या मार्फत घेऊन आले तुम्ही? म्हणजे काय ठोस पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा तुमच्याकडे? ठोस पुरावा माझ्याजवळ आता सध्या काहीच नाही। ठोस पुरावा माझ्याजवळ आता सध्या काहीच नाही। मग कशासाठी घेता? कशासाठी घेता? पुरावाच नाही तर तुम्ही दुसऱ्यांना ज्यावेळेस आम्ही आलो, उपसरपंच आले, त्यावेळेस तुम्ही उपसरपंचाला बाहेर पाठवलं। ठीक आहे, तुमचं बयान काय? वरुड तालुक्यातून आताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आपण बघू शकतो वरुड पंचायत समिती समोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि या बाजूने जर बघितलं तर उपोषण मंडपात संपूर्ण जामगावचे नागरिक, शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। कुठेतरी आता या उपोषणानं वेगळं वळण घेतलेलं आहे, कारण आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि उपोषण करता जो युवक आहे दीक्षित, त्याची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे। आताच डॉक्टरांनी देखील त्याची तपासणी केलेली आहे। आपल्यासोबत दीक्षित आहे। डॉक्टरांनी देखील असं म्हटलेलं आहे की आता प्रकृती बिघडत चाललेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही। केव्हापर्यंत हे उपोषण सुरू ठेवणार आहे? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील। बरं, अधिकारी सरपंच काल येऊन गेले, काय उत्तर दिलं त्यांनी? काहीच उत्तर नाही। सरपंचांनी तर काहीच उत्तर नाही दिलं। सरपंच म्हणे उपोषणवाल्याला काही झालं तरी मला फरक पडत नाही। अच्छा, हो। बरं, मग तुम्ही शेवटपर्यंत असंच उपोषण? असंच चालू राहील उपोषण। तुम्हाला जर काही झालं तर? झालं तर झालं, सरपंच जबाबदार या गोष्टीला सगळं। आपण बघू शकतो पहिल्याच दिवशी दीक्षितने सांगितलं होतं की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही। त्याच्या आई देखील आहेत। काय वाटते तुम्हाला? आता 4था दिवस आहे, तुमचा मुलगा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे? न्याय मिळाला पाहिजे। बरं, याला जर काही झालं तर कोण जबाबदार राहील? सरपंच। सर, हो, सरपंच। आपल्यासोबत काही महिला आहेत। ताई, काय सांगणार? या ठिकाणी 4था दिवस आज उपोषणाचा आहे। मी दीक्षित दादा वानखडे यांच्या पूर्ण याच्यासाठी सहमत आहे आणि सहमत असून आज एक विद्यार्थी स्वतःच्या बहुमताने जर उत्तीर्ण होत असेल तर त्यांच्यासाठी ही अशी रुजवाई नको व्हायला। तुमचं राजकारण एका साईडनी आणि जे काय उत्तीर्ण होतात एक्झाम देऊन भारत 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिवस आपण मनवतो। आज एक विद्यार्थी भारत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर उपोषण मांडत असेल तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे न्याय मागावा आणि त्यांनी जर वरिष्ठ अधिकारी न्याय नाही देत आहे, BDO CO यांचे आलेले आदेश जर सुद्धा तुमच्या जे खालचे अधिकारी आहे तोपर्यंत तिथपर्यंत जर पोचू शकत नाही तर हा न्याय कोणी द्यावा? शेवटपर्यंत तुम्ही या उपोषणाला समर्थन? हो आहे। बरं, काय वाटते आता 4था दिवस आहे, त्याला जर काही झालं तर याला जबाबदार कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? याला जबाबदार ग्रामपंचायत सरपंच राहते। आपण बघू शकतो सरपंचाच दोषी राहतील अशा प्रतिक्रिया येत आहे। या ठिकाणी जे आहे गावातील सर्व नागरिक आता एकटावलेले आहेत। आपल्यासोबत काही युवक आहेत। काय वाटतं तुमच्यातलाच एक मित्र आज 4थ्या दिवशी देखील उपोषण करताय, मात्र अधिकारी अजूनपर्यंत कुठलंच ठोस पाऊल उचलत नाही आहे? आम्ही इथं आलो असताना पाहिलं, आम्ही BDO साहेबासोबत चर्चा केली, परंतु BDO साहेबासमोर जे सरपंच आहे त्यांनी बयानसुद्धा दिलेलं आहे की माझ्याकडे ठोस पुरावा नाही आहे आणि मी या ठिकाणी तुमच्यावर सुद्धा कारवाई करतो, BDO साहेबांना म्हटलेलं आहे। परंतु BDO साहेब चूप काय आहे, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे। जर या ठिकाणी जर याला आदेशपत्र नाही मिळालं तोपर्यंत आम्ही हा उपोषण मागं घेणार नाही आणि इथं CO साहेब येईपर्यंत आमची हेच मागणी आहे की हे उपोषण मागं घ्यायचं नाही आम्हाला आणि सरपंच निलंबित करण्याची हे मागणी आहे आमची। बरं, आता हे सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहे, काय याच्या पुढची भूमिका आहे? कारण शेताचे कामं सुरू आहे आणि ते कामं सोडून या ठिकाणी आपल्याला यावं लागत आहे। सत्य परिस्थिती आहे, काहीच नाही आहे की दीक्षित, काहीतरी तुम्हाला जर असं वाटत असेल की यामध्ये जर काही दोष तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही कारवाई करून त्याच्यात काय तुमचं हे निघते तुम्ही स्पष्ट करून दाखवा ना, तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे हे दाखवा ना तुम्ही। परंतु या ठिकाणी सर्व पुरावे असूनही BDO साहेब का चूप आहे याच्याकडेच आमचं लक्ष आहे। आपण बघू शकतो आता ह्या उपोषणानं वेगळं वळण घेतलेलं आहे। गावकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत। काही वेळात मोर्चा सुद्धा या ठिकाणी निघू शकतो, मात्र अजूनपर्यंत अधिकारी का नेमकं ठोस पाऊल उचलत नाही आहे? आपल्यासोबत काही वकील देखील आहेत। सर, काय सांगणार? हे प्रकरण तुम्ही तपासलेलं आहे, काय याच्यामधून निष्कर्ष निघतो? याच्यामध्ये 3/10/24 रोजी एक्झाम झाली, त्या एक्झाममध्ये कुठलाही गैरप्रकार झाला नाही असं सिद्ध झाल्याचा आदेश विस्तार अधिकारी वरुड यांनी दिलेला आहे। त्यानंतर CO साहेबांनी BDO साहेबांना स्पेसिफिक पत्र दिलेलं आहे 3 वेळा,
22/5ला एक पत्र दिलं होतं, त्यानंतर 29/7ला आता पत्र दिलेलं आहे. चेंज द प्रशासक म्हणून सुद्धा सांगितलं आहे. प्रशासक चेंज करा हा आदेश देऊन सुद्धा BDO साहेब कुठली सुमोटो ॲक्शन घेत नाही आहे. सुमोटो ॲक्शन घेणं आता तहसीलचा एक HOD म्हणून किंवा मुख्य प्रतिनिधी म्हणून शासनाचा मुख्य प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मागच्या 2 वर्षात BDO साहेबांनी हेतुपुरस्पररित्या कुठलीही ॲक्शन या पदाबाबत घेतलेली नाही. त्यामुळे हा सर्व पत्रव्यवहार करता 2 वर्षापासून हा दीक्षित थकला. त्यामुळे उपोषणाची वेळ आलेले 4 दिवस होऊन सुद्धा आजसुद्धा कुठलंही ठोस कारण किंवा ठोस पुरावा किंवा ठोस आदेश आतापर्यंत दिलेला नाही. परंतु आता इथून जाताना BDO साहेब आले होते आता काही वेळापूर्वी. त्यांनी सांगितलं की आज मी या विषयावर निर्णय घेतो आणि एक पत्र सचिवाच्या नावाने देतो आणि आज हे प्रकरण मी पूर्णतः निकाली काढतो असं आम्हाला. असं जर नाही झालं, आता त्यांनी नाही दिलं पत्र, तर मग काय भूमिका तुमची गावकऱ्यांची? आमची पुढली भूमिका अशी आहे की आम्ही उपोषण न करता आम्ही सर्वजण आता शिवच्या दालनात जाऊन बसू. यांना कुठलाच अधिकार नाही हे असं जर हे सांगत असतील BDO शासनाचे प्रतिनिधी म्हणून जर यांच्या हातात काहीच नसेल तर मग सामान्य माणसांना न्याय कुठं मागायचा हा प्रश्न जनतेसमोर झालेला आहे. तर हे आंदोलन आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ कुकडे आहेत. काय सांगणार? आता तुम्ही हे प्रकरण बघितलं, 2 वर्ष झाले तो घुमतोय आणि विद्यार्थ्याला आता 4थ्या दिवशी देखील उपोषण करावं लागत आहे. नाही, हा तर त्याच्या उपोषणकर्त्यावर हा अन्यायच आहे आणि हा अन्याय ह्या ग्रामपंचायत जामगाव आणि पंचायत समिती BDO यांनी हा मिळून संगनमत करून हा अन्याय त्यांचा सुरू आहे. आणि हा जर याचं जर उपोषण सुटलं नाही, सोडणार तर नाहीच, पण आम्ही शिवच्या दालनासमोर जाऊन याहीपेक्षा मोठा एक सत्याग्रह तिथं आम्ही करणार आहोत. आपण बघू शकतो आता हे उपोषण जे आहे वेगळं वळण घेत आहे. BDO मात्र कुठलं ठोस पाऊल उचलत नाही आहे, ठोस भूमिका घेत नाही. आपण BDOशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांचं उत्तर काय असेल ते देखील आपण बघणार आहोत. मात्र काल या ठिकाणी ज्या सरपंच आलेल्या होत्या त्यांचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पहा. तुम्ही कार्यवाही काय केली ते दाखवा फक्त तुम्ही आजपर्यंत. आणि ती सरळ सांगतेस मला BDOचा कुठलाही आदेश नाही, त्याच्यामुळे मी जॉईन करून घेत नाही. तुमचा काय आदेश आहे? तिनं गैरव्यवहार केला तर काय आदेश आहे दाखवा. सर तुमच्या लेवर तुम्ही तर करा काही, तुम्ही एक कर्मचारी आहे ना. आणि साहेब ती बाई ती पदाधिकारी बरोबर आहे. तोही तिच्या त्याच्या 58 पात्र आहे ना, पात्र असल्यावर तुम्हीच म्हणून राहिले ना पात्र आहे म्हणून. मग पात्र आहे तर तुम्ही डायरेक्ट आहे म्हणून तुम्ही तिला सांगणार ते रुजू करू वगैरे ना करू. तुम्ही आम्ही दोन बसू नाही देऊ ना पगार, आम्ही पगाराचं बघू नंतर. आम्ही कशा आधी देणार आहोत? बरं साहेब बाबा तुम्ही त्याची चौकशी अधिकारी कोण बरं होतं? तुम्ही आदेश नाही तर कारवाई चौकशी काय? अधिकारी कोण पत्र होतं? दाखवते ते. रामटेके साहेब म्हणजे BDO आले त्याच्यात. रामटेके म्हणजे BDO. म्हणजे आम्ही मग मला सांगा चौकशी अधिकारी तुम्ही आहे, तुम्ही डायरेक्ट नियुक्तीचा आदेश का नाही दिला आतापर्यंत? बरं नियुक्तीचा नाही साहेब, तिच्यावर कारवाईचा काय आदेश दिला? जर तुम्हाला COचं मार्गदर्शन आहे ना त्यात तुम्ही तुमच्या लेवलवरती, पण तुम्ही काय केलं तिच्या विरुद्ध काही कार्यवाही? ती जर तुम्हाला सांगते साहेब अशामुळेच ती तशी सांगते तुमच्यावर कार्यवाही करू म्हणते, मग ते तुम्हाला घरी पाठवायला तयार आहे. ते आम्हाला तर आम्ही तर मी केली. तक्रार यादीमध्ये तुमचंही नाव आहे. माझं काही नाव आहे, खाली सही शिक्का आहे माझं. मग सही सही शिक्का शिक्का आहे नाव आहे. माझं. नाव लिहिलं ना, त्या मुलांनी लिहिलं, माझा सही शिक्का आहे फक्त खाली. सही शिक मग त्याला चेष्ट आहे ना सही शिक्का आहे तर तक्रार. मी म्हणजे वशीव मागितल्यावर सही शिक्का तर देणार ना. ओसी आहे का त्याच्यावर लिहिलं हे बघा बरं तुम्ही. पहा ओसी कशी राहणार आहे? ओसी वय काय तक्रार कशी ओसी राहणार आहे? ओसी आहे दिन पंचायत समितीवाली. त्यांनी एवढंच सांगितलं होतं की मासिक सभेमध्ये निकाल ठेवायचा आणि जाहीर करायचा. मला कसं माहित पण त्या तक्रारदाराला 4 दिवसात कसं काय माहित पण ते मला मला माहिती सांगा. नाही. ते मला माहिती नाही. हे प्रूफ आहे ना माझ्याकडे. विशेष नाही राहत डबल मला जास्त परीक्षेचा. गुण भेटले आहे. सिद्धार्थ जावरकर 64. हा निकाल होता का? हे पाहून घ्या ना तुम्ही.
सर, निकाल जरी नसेल वाचन करून राहिले आणि तुम्ही लिहून राहिले निकाल जरी नसेल तर निकाल जाहीर करणं तुम्ही मग जाहीर करून जाहीर कोण नाही करून निकाल होईल पास झाल्याच्या नंतर निकाल तर तुम्हाला शेवटी साहेबाला मत आहे झेरॉक्स काढून द्या. मग 10 झाल्या तर रीतसर परीक्षा कशाच्या मार्फत घेऊन राहिले तुम्ही म्हणजे काय ठोस पुरावा काय काय तुमच्या ठोस पुरावा आहे तुमच्याकडे? ठोस पुरावा माझ्याकडे आता सध्या काहीच नाही ठोस पुरावा माझ्याकडे आता सध्या काहीच नाही मग कशासाठी घेता कशासाठी घेता पुरावाच नाही तर तुम्ही दुसऱ्यांकडे काय करता?